Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील एक्झरसाइज नंबर 1 एक्झरसाइज नंबर 9 आज आपण सॉल्व करणार आहोत. ही जी एक्झरसाइज आहे ती इव्हन अँड ऑड नंबर्स, प्राइम अँड कंपोजिट नंबर्स अँड स्क्वेअर नंबर्स म्हणजे सम आणि विषम संख्या, मूळ आणि संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या यावर ही एक्झरसाइज आधारित आहे. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. तत्पूर्वी ही एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी मागील एक्झरसाइजमध्ये मी काय प्रश्न विचारले होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर विहान नरेश उळे या विद्यार्थ्याने दिलेले आहे. त्यामुळे त्याचे खूप खूप अभिनंदन. आणि ह्या एक्झरसाइजमध्ये सुद्धा मी काय प्रश्न विचारणार आहे त्याची अचूक उत्तर देणाऱ्या मुलांची नावेसुद्धा पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील. त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आता ही एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काही कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कन्सेप्ट क्लिअर झाले तरच आपल्याला ती एक्झरसाइज छानपैकी कळणार आहे. चला येथे पहा, येथे मी काय कन्सेप्ट लिहिलेले आहेत, संख्या लिहिलेल्या आहेत. पहा येथे ह्या ज्या संख्या आहेत ह्या सर्व मूळ संख्या आहेत, म्हणजेच हे प्राईम नंबर्स आहेत. पहा पहिला जो प्राईम नंबर आहे तो 2 आहे आणि 1 to 100 मधील शेवटचा आहे तो 97 आहे. आता 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या ह्या 25 असतात. त्याचं जे डिवायडेशन आहे ते 15 अधिक 10 बरोबर 25 अशा पद्धतीने मी केलेलं आहे. म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 असतात आणि 51 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या या 10 असतात. अशा टोटल 25 असतात. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की 1 ते 50 पर्यंत त्या एकूण मूळ संख्या किती, तर तुम्ही 15 सांगणार आहात आणि 51 ते 100 पर्यंत किती, तर तुम्ही 10 सांगणार आहात. आणि 1 ते 100 पर्यंत त्याचं किती, तर त्याचं उत्तर 25 असं तुम्ही सांगणार आहात. कसा जरी प्रश्न उलटापालटा विचारला तरी आपल्याला याचं उत्तर आलं पाहिजे. आता 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की जी इव्हन आहे, म्हणजे सम आहे. बाकी सर्व संख्या ह्या विषम आहेत आणि त्या मूळ आहेत. मग प्रश्न तुम्हाला विचारला जातो की अशी मूळ संख्या सांगा जी सम आहे आणि मूळ सुद्धा आहे, तर ती 2 ही आहे. आता आणखीन याच्यामध्ये विचारण्यासारखे जे प्रश्न आहेत ते पहा की एकक स्थानी 1 आणि 9 असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती आहेत, तर ते आहेत 5. आणि एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत, 6. तर हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्झरसाइज सोडवताना किंवा परीक्षेमध्ये ते कन्सेप्ट क्लिअर होतील आणि परीक्षेमध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत. लक्षात ठेवा, एकक स्थानी 1 आणि 9 असणाऱ्या एकूण मूळ संख्या ह्या 5 आहेत आणि एकक स्थानी 7 असणाऱ्या एकूण मूळ संख्या ह्या 6 आहेत. आता आणखीन विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत की कोणत्या ग्रुपमधील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त येते. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जास्त येते की 21 ते 30 मधली येते की 41 ते 50 मधली येते. तर त्यासाठी हे लक्षात ठेवा, 71 ते 80 हा जो ग्रुप आहे यामधील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त येते आणि त्यानंतर 41 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त येते. जर हा ऑप्शन असेल तर हे उत्तर येईल आणि हा ऑप्शन असेल तर हे उत्तर येणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखीन एक कन्सेप्ट आहे की 1 ते 100 पर्यंत जो 91 ते 100 पर्यंतचा हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे आणि ती आहे 97. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट आधी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एक्झरसाइज आपण सॉल्व करणार आहोत. आता एक्झरसाइज सॉल्व करताना या गोष्टी आपल्याला कामाला येणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओचा पहिला भाग व्यवस्थित पाहत जा जेणेकरून ते कन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर एक्झरसाइजला आपण सुरुवात करूया. हे पहा, प्रश्न पहिला आहे. मुद्दामन मी दोन्ही पद्धतीचे सेमीला जे मुलं बसलेले आहेत आणि मराठी दोघांनाही हा व्हिडिओ पाहता यावा आणि समजावा म्हणून दोन्ही पद्धतीचे मी पुस्तकं समोर ठेवलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, फ्रॉम 2 नंबर 1 to 100
देर आर 5 प्राईम नंबर्स इच कंटेनिंग विच डिजिट इन द युनिट प्लेस. म्हणजेच 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. आणि तुम्हाला हा सेटअप आठवत नसेल तर पुन्हा पाहून घ्या. एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. म्हणजे 5 वेळा कोणत्या संख्या येतात ज्यांच्या एकक स्थानी संख्या आहे असं आपल्याला शोधायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. एकक स्थानी 1 असलेल्या संख्या 5 आहेत आणि एकक स्थानी 9 असलेल्या मूळ संख्या सुद्धा 5 आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1 आणि 9 असाच ऑप्शन शोधायचा आहे. आणि तो ऑप्शन आहे बघा, 1 आहे अ मध्ये आणि 9 आहे क मध्ये. त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर आहे आणि हे सुद्धा उत्तर आहे. फक्त अ आणि फक्त क. म्हणून फक्त अ आणि क कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता दुसरा प्रश्न आपण वाचूया. तत्पूर्वी आपण थोडा इंग्रजीमध्ये वाचूया. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट इन टोटल. म्हणजेच खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत. चला आपण वाचूया. एक ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही नाही. म्हणजे एक ही मूळ नाही आणि संयुक्तही नाही. हे विधान बरोबर आहे. म्हणजे एक सापडलं आपल्याला. 91 ते 100 यामध्ये सर्वात कमी मूळ संख्या आहेत. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे 91 ते 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे, ती आहे 97. त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 2 विधानं सापडली. पुढे 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. हे सुद्धा बरोबर आहे. 2 ही समसुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. त्याच्यामुळे ती एकमेव अशी संख्या आहे. म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे विधानं 3 आपल्याला सत्य सापडलेली आहेत. चौथं पहा, 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेतच, परंतु त्या 2 अंकी आहेत का? नाही. तर 2 अंकी संख्या ह्या 25 मूळ संख्या आहे असं विचारलेलं आहे. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक अंकी सुद्धा धरून त्यांची बेरीज 25 आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला एकूण 3 सत्य विधानं सापडलेली आहेत आणि 3 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला प्रश्न नंबर 3 आपण इंग्रजीमध्ये आधी वाचूया. Which of the following group has the greatest sum of prime numbers. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे. पुन्हा तो सुरुवातीला सांगितलेलं एक्सप्लेनेशन बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं 71 ते 80 या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे. हा जर ऑप्शन नसेल तर 41 ते 50 या गटातील मूळ संख्येची बेरीज सर्वात जास्त आहे. चला हा ऑप्शन आहे का हा ऑप्शन आहे आपण पाहूया. 71 ते 80 हा ऑप्शन नाहीये. त्याच्यानंतर कुठला येतो? 41 ते 50. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला क्वेश्चन 3 झालेलं आहे. क्वेश्चन 4 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. म्हणजे खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. म्हणजे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं पेपर वर्क करायला लागणार आहे. नीट लक्ष द्या. येते 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्याच येते किंवा येतो. 2 विषम संख्या बघूया. आता आपण इथं लिहूया. 2 विषम संख्या घेऊया कोणत्या पण आपल्या मनाच्या. एक घेतला मी 5, दुसरा घेतली 3 संख्या घेतली, यांचा गुणाकार केला आला 15. बघा ते काय बोलतात, 2 विषम संख्येचा गुणाकार समसंख्या येतो. समसंख्या आला का? नाही आलेला आहे. त्याच्यामुळे हे जे विधान आहे बघा, 2 विषम संख्येचा गुणाकार समसंख्याच येते. हे तर समसंख्या आला का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचे आहे. म्हणजे अ तर आपल्याला चुकीचा सापडलेला आहे. चला आता ब काय बोलतात बघूया. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. चला कोणत्या पण 2 समसंख्या घ्या. मी घेतले 6 अधिक 2 झाले 8. बघा आता वाचा. 2 समसंख्यांची बेरीज घेतल्या, समसंख्याच येते. येते का? हो येते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आता क पाहूया आपण.
एक समसंख्या व एक विषम संख्यांची वजाबाकी विषम संख्याच येते. चला एक समसंख्या घ्या, मी घेतली पुन्हा 6, एक विषम संख्या घेतली 3, यांची वजाबाकी केली, उत्तर आलं 3. म्हणजे आता वाचा, एक समसंख्या व एक विषम संख्या यांची वजाबाकी विषम संख्याच येते. येते का? येते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आता ड वाचूया. दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्याच येते. दोन विषम संख्या, चला घेऊया, ह्याच घेऊया बघण्यासाठी. 6 6 ही विषम संख्या नाही आहे, दुसऱ्या संख्या घेऊया. 9 एक विषम संख्या आणि एक घेऊया 3. बघा यांची बेरीज करा, 9 अधिक 3 झाले 12 आणि ह्यांचीच वजाबाकी सांगितली, 9 वजा 3 झाले 6. ह्या दोन्हीही समसंख्या आलेल्या आहेत आणि ते बोलतात दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्या येते. तर विषम संख्या आली का? नाहीये, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? दोन विधान आपल्याला चुकीचे सापडलेत, अ आणि ड. म्हणजे अ आणि ड कुठे आहे पहा, फक्त अ आणि ड. तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला आता आपण 5वा प्रश्न पाहूया. थोडा इंग्रजीमध्ये वाचूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रुप ऑफ स्क्वेअर. म्हणजेच खालील जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामधील वर्ग संख्यांचा ग्रुप आपल्याला शोधायचा आहे. आता वर्ग संख्या आपण 34ला आहोत. आपल्याला जर चांगला स्कोअर जर मंथनमध्ये पाहिजे असेल तर 1 ते 30 पर्यंत वर्ग संख्या आपल्याला तोंडी पाठ पाहिजेत. अगदी 1 to 100 पर्यंत वर्ग संख्या कशा काढायच्या याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर तुम्ही पहा, किंवा या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, तिथे जाऊन तो पहा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स अजून हाय होईल. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रुप ऑफ स्क्वेअर. चला, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्यांचा गट कोणता? आता हे तुम्हाला माहिती आहे, 2 3 7 ह्या संख्या काही वर्गसंख्या नाहीत. 8 27 64 याच्यामध्ये 64 आहे, परंतु आपल्याला पूर्ण ग्रुप वर्गसंख्यांचा पाहिजे. बघा इथं हा एकाचा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, म्हणजे ही वर्गसंख्यांचा गट आहे. 36 हा 6चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे आणि हा 9चा वर्ग आहे, म्हणजे हा सुद्धा ग्रुप वर्गसंख्या आहे. म्हणजे क आणि ड हा पूर्ण वर्गसंख्यांचा गट आहे. म्हणजे फक्त क आणि ड कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला 6वा आपण बघूया. If m is an even number, then which of the following is not the even number? पहा, अशा पद्धतीची जर उदाहरणं आली तर मुलं बिलकुल गोंधळून जातात, परंतु मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला अतिशय छान पद्धतीने देतो, जेणेकरून अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो 100% मार्क प्राप्त करून देणार आहे. त्यासाठी एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित पहा. इथं काय सांगितलंय, यम ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल. यम ही समसंख्या आहे. चला मग आपण काय करायचं, फक्त आपल्या मनातली एक समसंख्या पाहायची, शोधायची आहे. कोणती पण घ्या, 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या. चला मी 8 घेतली. यम म्हणजे म. आता काय काम करायचंय, जिथं म दिसेल तिथं तुम्ही 8 लक्षात ठेवायचं आहे. बस इतकंच काम करायचं आहे. आता प्रश्न जर वाचला तुम्ही तर काय वाचाल, म च्या ऐवजी 8. 8 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल. म्हणजेच हे ऑप्शन सोडवून आपल्याला विषम संख्या उत्तर आलं पाहिजे. पहा इथं बाय 8, 8 वजा 4, उत्तर किती आलं, 4. 4 ही समसंख्या आहे. 8 अधिक 2 किती उत्तर आलं, 10. 10 सुद्धा समसंख्या आहे. 8 गुणिले 2 16, 16 सुद्धा समसंख्या आहे. आणि 8 अधिक 3 झाले 11. 11 ही समसंख्या नाही, म्हणून आपल्याला समसंख्या नसेल हेच विचारलेले आहे. म्हणून 11 ही समसंख्या नाहीये, म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे आहे 7वा प्रश्न.
टोटल हाऊ मेनी इवन 2 डिजिट्स नंबर्स आर देअर. खूपच सोपा प्रश्न आहे हा, की 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत. आता तुम्हाला हे माहिती आहे की 2 अंकी एकूण संख्या ह्या 90 आहेत आणि त्याच्यामध्ये 45 ह्या संख्या सम असतात आणि 45 ह्या संख्या विषम असतात. त्याच्यामुळे 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत, तर त्या 45 आहेत. ऑप्शन नंबर 3 आहे. त्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये. पुढे पहा, क ही एक समसंख्या आहे, तर क च्या पुढील 5वी समसंख्या कोणती. सेम 6व्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा. क ही एक समसंख्या आहे. आता आपण इथं 8 मानली होती. आता आपण दुसरी घेऊया किंवा ती घेतली तरी चालणार आहे. आपण आता 10 घेऊया. चला, 8 घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, परंतु थोडीशी वेगळी घेऊया. आता जिथं क असेल तिथं आपण काय बोलणार आहोत, 10. हे लक्षात ठेवा, 10 बोलणार आहोत. मग काय झालं, 10 ही एक समसंख्या आहे, तर 10च्या पुढील 5वी समसंख्या कोणती. आता 10च्या पुढील 5वी समसंख्या कोणती येते बघा. पहिली येते 12, नंतर 14, 16, 18 आणि 20. म्हणजेच 10च्या पुढील 5वी समसंख्या कोणती येते, 20. मग आपलं टार्गेट काय आहे, खालील ऑप्शन सोडवायचे आणि कोणत्या ऑप्शनचं उत्तर 20 येतं. इतकंच पाहायचं आहे, इतकं ते सोपं आहे. पहा, क च्या जागी 10, 10 अधिक 5 15 आले का, 20 नाही. 10 अधिक 10 20 आलेलं आहे, म्हणजे उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. तरी सुद्धा आपण पुढे बघूया. 10 अधिक 5 10 वजा 5 5 आणि 5 गुणिले क म्हणजे 5 गुणिले 10 किती आले, 50. म्हणजे हे सुद्धा नाही आहे. तर उत्तर आपल्याला सापडलेलं आहे 2 नंबरचं. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा पहा, what will be the answer of subtraction of squares of the numbers 15 and 9. आता हा खूप सोपा आहे, कारण काय सांगितलेलं आहे, 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल. आता 15चा वर्ग तर तुम्हाला पाठ असेलच. 15चा वर्ग आहे 225, 225. त्याच्यामधून 9चा वर्ग म्हणजे 81 हा वजा करायचा आहे. चला वजा करूया. किती आले, 12तून 8 गेले, 4 हात चाला, एकाने 144 उत्तर आलेलं आहे. आणि 144 इथं आहे का, नाही आहे. तर हे वेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. तर 144 हा कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 12चा वर्ग आहे. म्हणजे ऑप्शन 6चा वर्ग, 12चा वर्ग, 10चा वर्ग, 7चा वर्ग. तर 12चा वर्ग हा 144 आहे. म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता 10वा प्रश्न आहे आणि नेहमीप्रमाणे ह्या 10व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज 10व्याचं उत्तर काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ऑड नंबर. म्हणजेच काय, खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती, असं आपल्याला शोधायचं आहे. आता तुम्हाला उत्तरापर्यंत मी पोहोचवतो आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा, क्ल्यू तुम्हाला देतो, यापैकी कोणत्या तरी 3 ऑप्शन हे वर्गसंख्या आहेत आणि राहिलेला एक ऑप्शन ही वर्गसंख्या नाही. मग ह्यातली कोणती वर्गसंख्या नाही, त्याचा ऑप्शन नंबर काय आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि हे करत असताना तुमचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी व्यवस्थित त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याची नावं व्हिडिओमध्ये जाहीर केली जातील. आणखीन जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे की आपला राष्ट्रीय पक्षी कोणता, ह्याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नाव लिहायला विसरू नका स्वतःचं. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.